मालवणी भाषा में आप सभी को एंटरटेनमेंट कर रहे हैं हर्षन रेडकर। पहली गेंद, गेंदबाज तैयार, 9:25 हो चुके हैं और राइट हैंड बैटर के लिए पहली गेंद हर्षन। डेफिनेटली सर, वळूयात ह्या मैदानामध्ये पुन्हा एकदा मैदानात रंगलेलो सामनो विकास सर गोलंदाजी ट्रॅकवर खोलगट पद्धतीने चेंडू लोअर फुल टॉस, यावेळी मात्र फुल टोल वसूल चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येतोय, कडक चौकार सांगायचा झाला तर सर यावेळी मात्र रात्रीच्या वेळी मात्र मैदानात झालेली एक धावाची चोरी। पुन्हा एकदा सर सांगायचं झालं तर यवार आणि साळगावचे पवार जर तुमका यवार जर नाही जमले तर मात्र गडबड गोंधळ काय होता ती आपण मागच्या मॅच मध्ये बघितली। त्याच्यासाठी आयुष्यात आणि खेळात यवार हे येऊकच होय, यवार म्हणजे व्यवहार ह्यो येऊकच होय तुमका, त्यासाठी मात्र कॅल्क्युलेशन करण्याचा गरजेचा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, बॅटची हलकेच कट घेतली गेली आणि यामुळे मात्र जीवाच्या आकांतान घामाघूम होऊन मात्र धाव घेताना दोन्ही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघितले। परंतु जर सांगायचं झालं तर ज्यावेळी मात्र आपणा गरज होती त्यावेळी मात्र आपण त्या गरजेला विसरलो आणि गरजेचा विसर पडल्यामुळे आपली स्थिती ऑल आउटच्या स्वरूपात झाली। म्हणजे आपल्याकडे नक्कीच कौशल्य होता परंतु आत्मविश्वास कमी होतो। पुन्हा शेगला लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू निमंत्रण होता, या निमंत्रण मात्र नाकारला गेला आणि फक्त एकच धाव फुलटॉस वर मात्र षटकार येऊची नितांत गरजेची होती। 8 चेंडू महत्वाचा सामनो, 2 वेळा 2 सलग लोअर फुलटॉस आपण दोन्ही फलंदाजांकडे बघितले, परंतु यावेळी मात्र मोठे फटके मारण्याचं मूड मात्र या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला बघू भेटणार नाही मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रोहितच्या बॅट मधून निघालेलो आग वकीद आंगळे वकीद मात्र चेंडू सीमारेषे नजदीक अप्रतिम कॅच पकडून, म्हणजे परत एकदा सांगते सर, ताटात इला पण तोंडात नाही इला। गेलो पण जाताना 9 हाताचा कासरो सुद्धा घेऊन गेलो, म्हणजे बैल पण गेलो आणि कासरो पण गेलो, म्हणजे हातात काय नाही, तेलही गेला तूपही गेला आणि हातात रावला मात्र धुपाटना। 30 गज मात्र पार कन्न झाली। अप्रतिम कॅच घेता घेता मात्र चौकाराच्या दिशेने पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, यावेळी मात्र कडक कडकडीत सासू मेली खोकून जावया ₹500 यहाँ पर इनाम दिया जा रहा है अब्दुल्ला भाई की तरफ से सईदू को ₹500। अब्दुल्ला भाई इनकी तरफ से ₹500 सईदू के लिए। पहिल्या ओव्हरची सांगता झाली सर, पहिल्या ओव्हर नंतर मात्र 17 धावा स्कोर बोर्डवर लगावले आणि मात्र इथे सईदूसाठी अब्दुल भाई कडनं ₹500 पारितोषिक। जबरदस्त खोला टाकलेला चेंडू, भोकाट टाकलेला चेंडू, यावेळी मात्र एक धाव घेतली गेली, या एका धावेने स्ट्राइक चेंज झाला आणि अप्रतिम गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर बादशाह, अगदी रफ्तार का बादशाह म्हणावं लागेल सर, आणि लेदर बॉलचा अप्रतिम अनुभव असो खेळाडू। नक्कीच संध्याकाळी दादांनी सांगितलं ज्याप्रमाणे मात्र आपल्या एरियामधनं चांगल्या स्टेट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला आणि त्यानंतर मात्र नॅशनल लेवलला खेळण्यासारखं खेळाडू
ज्याच्याकडे बघितलं जातं असं यो पार्थ आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर अगदी गुणी आणि युवा खेळाडू आपण बघतो आणि हे भल्या भल्या फलंदाजांका ज्यांनी पाणी पाजला असो पार्थ मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय अप्रतिम गोलंदाजी करताना पार्थने या हंगामात अप्रतिम कामगिरी केलेली असा आणि तीच कामगिरी आता आपल्या संघासाठी पुनश्च एकदा करूच्यासाठी ऑल स्टारचा ह्यो स्टार आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर हिटमॅन रोहित बघितलो परंतु मोठ्या घरचो पोकळ वासा आणि वारा जाता भसा भसा नक्कीच वलवताना दिसतो मुला मॅचचा नाणा आणि ताला शिवाय गाणा तसाच क्रिकेटमध्ये फक्त वलवण्यात काही अर्थ नसता त्याचप्रमाणे मात्र रोहित भाई आपणाक इथे वलवताना दिसता ह्यो चेंडू तर निर्धाविलो 5 चेंडू आणि 8 धावा झालेत आतापर्यंत खोलात टाकलेलो चेंडू काहीच समजा नाही खोदून काढलो फक्त एकच धाव आणि पुन्हा एकदा नजर घटी दुर्घटना घटी आणि चेंडू सरळ रोलिंग रोलिंग चौकार डीजे वाज काय जबरदस्त शॉट खेळलो होतो यावेळी मात्र नशिबाची साथ मात्र आपण बघतो रोहितला भेटली 5 चेंडू आणि 15 धावांवर मात्र हे गुणी खेळाडू पुन्हा एकदा खेळताना आपण बघतो मोठो फटको पुन्हा एकदा गरमीचं सीझन पंखो चालू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र आपण बघू भेटलो अंतिम चेंडू शिल्लक हॅलो चेक 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 आवाज वाढव हॅलो 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 आवाज कमी झाला येस मॅन ऑफ द मॅच साठी मिस्टर सैदू शतक वीर म्हटलं तर कमी पडायचा नाही 50 वीर म्हटलं तर कमी पडायचं नाही आणि असं सगळ्यांच्या मनातलो ताईत झालेलो मिस्टर सैदू मॅन ऑफ द मॅच साठी मात्र आपण बघतो बेस्ट बॉलर दक्ष शहा येस पारच्या आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सर काय अप्रतिम गोलंदाजी वारंवार हा पठ्ठ्या करताना दिसतोय आणि आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच साठी सैदूला इथे पारितोषिक देताना अप्रतिम मेहनत आणि चिकाटी असणारा हा खेळाडू आपण स्क्रीनवर पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी अप्रतिम वन साइड हिरो वन मॅन आर्मी म्हणून बघतोय आणि अब्दुल्ला सरांकडनं 500 रुपये सुद्धाही त्यांना बहुमूल्य असं पारितोषिक आपण देताना दिसतोय येस वेल प्लेड मिस्टर सैदू आणि अशीच खेळी आपण उत्तरोत्तर करून आपल्या संघाला नक्कीच सुस्थितीत न्यायचंय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत 23 उर्वरित 6 षटक बाकी आहेत 6 षटकांचा घमासान युद्ध अजून बाकी आहे डू ऑर डाय ची मॅच करो या मरो अशी मॅच आज जर केल्यात तर उद्या खेळताल्यात नाहीतर प्रेक्षक बनून आमच्या समोर इथे बसताल्यात अशी गद असणार हो सामनो मोठा फटको आखाड्याच्या पैलारी चेंडू सीमा रेषा पार खटक्यार बॉट आणि पुन्हा एकदा रविराजचं चेंडू वळवलेलो चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या अंगात इल्लेलो शाहरुख खान दोन्ही हात समांतर केल्याच्या नंतर मात्र धावा इलेत अवांतर जबरदस्त अशी गोलंदाजी मात्र रविराजकडनं बघूक भेटली पहिल्या चेंडूवर तर पाठीन पाठभर रवीच्या पाठी दिले पहिल्या चेंडूवर अप्रतिम क्रॅकिंग सिक्सर त्याच्यानंतर थोडंसं घाबरलेलं वाईटच्या स्वरूपात खूण एका बाजूला आपण बघतो साजिद सर तर दुसऱ्या बाजूक मितेश कदम ही न्यायपालिका ही न्यायाधीश आपण बघतो अप्रतिम करडी नजर ज्या ज्यावेळी चुकल्यात त्यावेळी तुमका ठोकल्यानीच म्हणून समजायचा असे हे पंच आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पंचगिरी करताना जर पंचगिरी आवडली तर नक्कीच टाळी वाजवे सगळ्यांनी सुंदर चेंडू यावेळी मात्र कमबॅक करताना पुन्हा एकदा अंगात दिलेलो शाहरुख खान मात्र दोन्ही हात समांतर करताना दिसतो आपण पंचांच्या आतमध्ये साजिद सर दिसतात आपणा मेन पंच म्हणून आज मात्र साजिद सरांची कवायत भरपूर झाली
षटकारासाठी दोन्ही हात वरती, नाही तर वाईट साठी दोन्ही हात समांतर करणार, म्हणजे रात्री आयोडेक्स लावून झोपतले. सुंदर चेंडू यावेळी मात्र बघू भेटलो. चेंडू रोवलो, पोलांडो सबमरीन डिलिव्हरी, खाली रोवलेलो चेंडू कायच नाही कळाक. रविवाराचा ह्यो चेंडू, आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत, 8 धावा खर्च केले रविराजने. याच्यामध्ये 2 अवांतरचे धावा. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रविराज पुढे येऊन पदल आली, डान्सिंग डान्सिंग शॉट, रोलिंग 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 रोलिंग, चेंडू गेलो सीमा रेषा पार, कडकडीत चौकार. रोहित मात्र जबरदस्त बॅटिंग करताना आपण बघतोय. रोहितच्या बॅटमधनं आलेलो चौकार, माफ करा प्रमोदच्या बॅटमधनं आलेलो चौकार. दोघांचा गिव्ह अँड टेक बघा सर. एक 9 चेंडूवर 18 धावावर खेळता, तर दुसरं 7 चेंडू 15 धावावर खेळता. कडक 105 धावांचा आतापर्यंत आपण बघतो. काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलेला चेंडू, त्याखाली मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच थोडासा गचाळ कोंबडी धरताना बघू भेटली आपणाक. आणि त्यानंतर मात्र 2 धावा घेतले गेले. या 2 धावेन मात्र फरक झालो. 2.5 ओव्हर झाले समाप्त आणि 37 धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. थोडीशी मात्र ढिलाई, परंतु अगदी त्या संधीचा सोना केला गेला. या दोन्ही फलंदाजांकडनं अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आपण बघू भेटली आणि कडक अशी फलंदाजी प्रमोद आणि रोहित करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. हा थरार केपीएलचा 2026चा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाठी येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलो लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने आणि तिथे क्षेत्ररक्षक येता. थोडासा मात्र आमच्या दशावत्री नृत्यासारखा आपणाक दिसला. ज्यावेळी मात्र राजा येता लढाईसाठी, त्याच्यानंतर मात्र जी पोझिशन घेतली जातात त्याच प्रकारची थोडीशी डान्सिंग आपण क्षेत्ररक्षकाकडनं भेटली आणि त्यानंतर केलेली फेकी. या एका धावेने मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 38. अगदी अप टू द टाइमात, म्हणजे टायमाचा अपव्यय टाळायचा नाही. लवकरात लवकर कार्यक्रम टप्प्यात पूर्ण करायचो. 25 ला चालू झालेली मॅच मात्र 37 झाले आतापर्यंत. 9 वाजून 37 झालेत. 12 मिनिटात मात्र कंप्लीट केले. म्हणजे टाइम मॅनेजमेंट यांच्यानी शिकला. जी शिस्त आपण लावतो प्रयत्न केलो. खेळ मात्र आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर दीपक. आतापर्यंत दीपकने जबरदस्त गोलंदाजी पूर्ण हंगामात केली या स्पर्धेमध्ये. तो दीपक मात्र आता या अंतिम आणि महत्वाच्या सामन्यामध्ये आपण बघतो अगदी डू ऑर डायचं सामना पुन्हा एकदा सांगता येईल सगळ्या दोन्ही संघांसाठी, कारण तितकंच महत्वाचं आणि पुढच्या वाटचालीसाठी अगदी. लेफ्ट आर्म गोलंदाज दिसता आपणाक. अरे बाबा, यावेळी मात्र काय झाला, ब्रह्मास्त्र सुत्रा गेला पण चुकीच्या देशात पोहोचला गेला. पुन्हा एकदा नोची खूण. यावेळी मात्र येस सर, फिरवा गोफण. फिरेल का? आलाय गोफणचा इशारा आलाय. फिरवा गोफण, उडवा पाखरं. पुन्हा एकदा सुदर्शन चक्र फिरला गेला आणि नोची खूण. सर्वांनी उघडा डोळे, बघा नीट आणि पुढचा चेंडू येईल. फ्री हिट, कडक कडकडीत. पुन्हा एकदा आखाड्याच्या पैलाडी, तोच चंद्रबान माथ आणि चेंडूला पाठवलाय सरळ ढगात. क्लासिक कडकडीत सिक्सर येतोय रोहितच्या बॅटमधनं. आज मात्र रोहित आग खाऊन इंगळे बघताना दिसता सर. काय बॅटिंग करता. येस डीजे थँक्यू. आपल्या भावनांका थोडस आवर घ्या. त्यावेळी मात्र आपण पुन्हा एकदा बघतो मैदानाच्या दिशेने गोलंदाज दीपक ट्रॅक झालो. आताच पाठीत पाठभर वळ दीपकच्या पाठीवर. पुन्हा एकदा थोडीशी गती कमी केली होती. फसवो चेंडू. क्षेत्ररक्षकाची साथ नाही. नो मॅन्स लँड मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आपण बघतो नक्कीच जसं सर म्हणतात तसा तिघांची शेती आणि तिघांनी केली माती. तीच मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने बघितली. अप्रतिम गोलंदाजी का होईना षटकाराच्या नंतर मात्र पुनरागम करताना आपण दीपकाक बघितलो. धावा झालेत आतापर्यंत 47. चौथा षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकाचे 2 चेंडू समाप्त झाले. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूवर काय होताला हे येणारो वेळ आणि येणारी काळ आपणाक सांगतली.
पुन्हा एकदा आपण बघतो दीपक गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र वळवलेला चेंडू, दिशा आणि दशा अगदी अप टू द मार्क. चेंडू गारत सवासनीच्या ओटीत जसं नारळ विसावलं जाता त्याचप्रमाणे मात्र हे झेल क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलो. खेळी संपुष्टात दिली. यावेळी मात्र प्रमोदची माघारी परताचा लागताना प्रमोदला मोठं फटको मारण्याचा स्वप्नभंग. डीजे ठोक. शिंदे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान प्रथम आपण व्यासपीठावर या ठिकाणी करत आहोत. तर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि कुरार प्रीमियर लीगच्या निमित्ताने सन्मान्य आदरणीय अजितदादा रावराणे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान्य नगरसेवक तुळशीराम शिंदे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. इकडे जोरदार टाळ्या होत्या. आलेल्या सन्मान्य पाहुण्यांचा यथोचित सत्कार शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचप्रमाणे आपण पाहत आहोत ज्या प्रकारचं या सत्काराचं स्वरूप आहे. शॉल, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक, संस्कृतीचं प्रतीक, हा फुलांचा सुंदर असा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत. यानंतर विनंती राहील संदीप जाधव साहेब शाखा प्रमुख यांचा देखील सत्कार सन्मान अजितदादा रावराणे साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह त्यानंतर फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण करत आहोत. आदरणीय कार्यालय प्रमुख सुबोधजी महाडिक यांचा देखील सत्कार सन्मान व्यासपीठावर आपण करत आहोत. कार्यालय प्रमुख सुबोध महाडिक आणि उपशाखा प्रमुख आदरणीय बाबू गावडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आलेल्या या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बाबू गावडे साहेब उपशाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख या ठिकाणी सन्मान्य सुबोधजी महाडिक साहेब, संदीप जाधव साहेब शाखा प्रमुख, या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. सत्कार होत आहे आलेल्या पाहुण्यांचा आणि या ठिकाणी वीरेंद्र आता आलेला वीरू तो गोलंदाजाचा सत्कार करतोय, त्याचं स्वागत करतोय. येता क्षणीच आल्या पावली निश्चितच पाठवलं समोरच्या दिशेला हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा KPLच्या 9व्या पर्वामध्ये आपण आलात, या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला, सदिच्छा भेट दिलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांच्या वतीनं, सर्व आमच्या संयोजन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. जय महाराष्ट्र साहेब. सन्मान्य नगरसेवक तुळशीराम शिंदे साहेब, धन्यवाद. कंपनी शेवट घस तसे मात्र हे घसा खस शिक्सरी मात्र आपण बघू भेटले. काय अप्रतिम षटकार आणि बघू भेटले ज्यावेळी मात्र आणि 60 धावा झाल्या आतापर्यंत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त एक गडी गारद झालो. बघूचा झाला विश्लेषण तर रोहितने आतापर्यंत 9 चेंडू आणि 22 धावा खर्च केलो आपल्या संघासाठी. आणि त्यानंतर मात्र वीरेंद्र मकवाना यावेळी मात्र एक हाय पॉवर आणि बाहुबली शक्तिमान जसो असतात त्याप्रमाणे मात्र त्याच ताकदीचो ह्यो खेळाडू आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळल्यानंतर षटकार खेळल्यानंतर आपले इरादे स्पष्ट करताना या डू ऑर डाई या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी आपण बघतोय. यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय विकास सर या संघाचो पुन्हा एकदा आमच्या नेरूळच्या कुडाचे नटसम्राट दिवंगत बाबी कळिंगण सरांचा एक वाक्य, मी स्वतः मालक बाबी कळिंगण, तसं यावेळी मात्र मी स्वतः मालक आपण बघतोय विकास दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अप्रतिम युवा गुणी गोलंदाज मात्र आपण बघतोय या ट्रॅकिंग गोलंदाजी ट्रॅकवर. 5वं षटक प्रगतीपथावर, उलटी टोपी आणि यावेळी मात्र
सर्वांना घालतोय टोपी असा हा विकास सर मात्र बघतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या इनिंगचं अर्धो खेळ समाप्त झालो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 60 धावा कुठल्या गेले आणि प्रोजेक्टेड स्कोर सर 120 जो आता आपण दाखवता स्क्रीनवर. अप्रतिम फटको, कडक फटको, कोणीही कुठेही हलायचं नाही. परेड सावधान आणि त्यानंतर मात्र चेंडू झालं विश्राम. सरळ चेंडू धन धनईत अप्रतिम. पुनश्च एकदा चेंडू जाता जाता राहिला. यावेळी मात्र निर्णय येणं गरजेचं नक्कीच. तिसऱ्या पंचांकडे दाद केली आहे. आम्ही थोड्याच वेळात दूध का दूध और पाणी का पाणी यासाठी आमचं तिसरं डोळं उघडतलो. तिसरं पंच मात्र इट्स अ आउट. नक्कीच बघा ज्याचं डोळं खाय पोचणार नाही तिथे आमचं कॅमेरामनचं डोळं मात्र पोचता. अशी अप्रतिम कॅमेरा वर्क आर जे रजनीश्वरनं म्हणजे वरून अप्रतिम आमच्या बरोबर होता. इथे मात्र सर्वांना सगळ्यांच्या नजरा टिपत होता. चेहरे टिपणारा हा कॅमेरामन मात्र पहाडावर जाऊन मात्र सर्वांचं आकर्षण ठरलं आणि या झेलचं अगदी तंतोतंत चित्रीकरण त्याने त्याच्या कॅमेरामध्ये केलंय. असं हो आमचं गुणी कॅमेरामॅन आर जे रजनीशचं मात्र खंद साथीदार आपण बघू भेटलो आणि अप्रतिम निर्णय यावेळी मात्र सर्वांच्या भेटी गेलो. सुंदर झेल आपण अनिश होतो वाटतं. तिथे पवन मोरे होता. न्यू बॅटर पवन मोरे आपण बघतो. किशनने पकडलेलो झेल. या पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू वळवलं होतं फसवला गेला पुन्हा एकदा पवनला. आताच मात्र ताजं तवानो पवन मात्र मैदानाच्या दिशेने आपण बघितलो. पण यावेळी मात्र विकास सरांचा लेग कटर म्हणजे नक्कीच शेनवॉनची आठवण करणार हे चेंडू आणि ही खासियत असलेली आमच्या विकास सरांची. तोच अप्रतिम चेंडू विकास सरांकडनं बघी भेटलो आणि निर्धाव चेंडू आल्या पावली मात्र पवनला थोडंसं शांत करताना. यावेळी मात्र अचूक टप्पो कार्यक्रम अगदी टप्प्यात केलं गेलो. सत्यनारायणाचं महाप्रसाद वाटलं गेलो आणि दांडी 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 गुल फर्निचर थँक्यू डीजे. यावेळी मात्र पवनचा सागाचा झाला. A1 पवन लाखाची गोष्टी आणि चुरमऱ्याची पोती मोठा नाव परंतु यावेळी मात्र मोठा नाव आपलं परफॉर्मन्स दाखवलं गेलो नाही. पवन आल्या पावरी एका पात्राचो इंद्र राजा इलो आणि तोंड दाखवून मात्र माघारी गेलो.
यावेळी मात्र आडव्या पट्ट्यात खेळलो लोअर फुलटॉसचा चेंडू नक्कीच डीप मिडवेच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसता आपणाक. त्यानंतर मात्र फेकी केली, एक धाव. थोडस हताश निराश स्वतःच्या फटक्यावर दिसता. नक्कीच संधी होती मोठं फटको मारण्याचं. आल्या पावली प्रशांतकडे ही संधी होती, परंतु यावेळी मात्र ही संधी दवडली गेली. फक्त एकच धाव. आता धावा झाले ते धाव फलकावर 65. लॉस ऑफ 3 विकेट. अंतिम चेंडू भैरवी घालणारो भोकातलो चेंडू खोदून काढलो लोअर फुलटॉस. तिथे क्षेत्ररक्षक येतात. जीवाची जद्दोजहद केल्यानंतर फक्त एकच धाव. या एका धावेने आपण बघतो षटकाची सांगता झाली. 66 लॉस ऑफ 3 विकेट. 5 षटका तब्बल संपली गेली. म्हणजे चेंडू फेकले गेले आतापर्यंत 30 आणि धावा बनवल्या आहेत ते 66. 13.20 चा रिक्वायर्ड रन रेट आपण बघतो स्कोर कार्ड वर. 66 लॉस ऑफ 3 विकेट. 5 ओव्हर समाप्त. चला तो रन्स रन संख्या 66 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. और अब जो निर्णय हम देख रहे हैं कि बैट्समैन वहां पर बैट निश्चित तौर पर पॉपिंग क्रीज में ग्राउंड करके बाहर निकले हैं नहीं है, ये अब हम यहाँ पर देखेंगे. और वही बातचीत अब अंपायर यहाँ पर कर रहे हैं किस तरह से वहाँ पर वो बॉल होने के बाद जिस तरह से वो खिलाड़ी थे बैटर और हुआ है नहीं हुआ है अब देखेंगे. और मलाड पर्यंत एकच नाव एकच जल्लोष आला आला केपीएल आला. बल्ला उचला मैदान पेटवा प्रत्येक चौकारावर गजर प्रत्येक बॅट्समनचं इंटेन्शन रन घ्यायचं नव्हतं, त्यामुळे त्या ठिकाणी पंचांनी सांगितलेलं आहे की हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ते आऊट नाही आहेत, कारण बॅट्समनचं इंटेन्शन त्या ठिकाणी रन घेण्याचं नव्हतं हेच या ठिकाणी पंच सांगतायत अंपायर. बिजनेसमैन फ्रॉम बोरीवली आदरणीय मारूफ खान साहब जिनकी यहाँ पर उपस्थिति हम देख रहे हैं. बिजनेसमैन फ्रॉम बोरीवली के हमारे आदरणीय उद्योजक बिजनेसमैन आदरणीय मारूफ खान साहब जिनकी यहाँ पर उपस्थिति हम देख रहे हैं. और मारूफ खान साहब जिनका शुक्रिया अभिनंदन इस्तकबाल यहाँ पर हम कर रहे हैं. बिजनेसमैन फ्रॉम बोरीवली आदरणीय सम्माननीय हमारे मारूफ खान साहब जिनका यहाँ पर यह सत्कार सम्मान आदरणीय अजीत दत्त रावण साहब जिनके कर कमलों द्वारा ये प्यार की शॉल फूलों का गुलदस्ता और ये सम्मान चिन्ह देकर शुक्रिया अभिनंदन इस्तकबाल कर रहे हैं. आपका हार्दिक हार्दिक स्वागत. मारूफ खान साहब जिनकी उपस्थिति इस टूर्नामेंट में हम देख रहे हैं. क्रिकेट टूर्नामेंट आज 6th डे 6ठा दिन और मंच पर उपस्थित सम्माननीय आदरणीय महानुभाव मारूफ खान साहब जिनका सत्कार सम्मान यहाँ पर हो रहा है. धन्यवाद, थैंक यू. और फिर एक बार चाहेंगे जब अगला ओवर स्टार्ट होगा हर्षन रेडकर इनके साथ गेंदबाजी के लिए रविराज. अप्रतिम फटको आली लहर केला कहर इला मनात आणि गेला दुकानात. यावेळी मात्र सरळ चेंडू सीमा रेषे पार. काय कडकडीत षटकार आपण आल्या पावली बघू भेटलो. यावेळी मात्र विजय मकवाना मात्र आपला स्क्रीनवर दिसणारे भीम काय असो फलंदाज यावेळी मात्र पहाड तोड असो षटकार आपण बघू भेटलो. अप्रतिम षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र 72 धावा झाले तब्बल आणि 3 गडी गारद झालेत. यावेळी मात्र वीरेंद्र थांबाचा नाव घेणं नाही. हारना हमने सीखा नहीं और हारना हमको आता नहीं या प्रकारे मात्र विजय दिसता स्ट्राइकिंग एंड वर.
6वा षटक यावेळी रविराजच्या पाठीन फाटवर आणखी एक वळ काढलं गेलो या गोलंदाजीच्या पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा मोठं फटको मारण्याचा प्रयत्न, कमबॅक केला गेला. वेल कमबॅक यामुळे म्हणायचं लागतं गोलंदाजांकडनं. एक तेरी तो एक मेरी. यावेळी मात्र कमबॅक करताना रविराज दिसता. पहिलं चेंडूचं बॅटरच्या नावे होतो तर दुसरं चेंडू गोलंदाजाच्या नावे झालो. आणि गोलंदाज आणि फलंदाजाचा ह्या बॅटल, ही रणसुमाळी, ह्यो रणसंग्राम आपण फक्त अनुभवतो आणि आजमावतोय आणि प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने बघतो तो फक्त कुरार प्रीमियर लीग 2026 रजनीगंधा या डे अँड नाईट स्पर्धेमध्ये. आदरणीय अजितदादा रावराणे यांच्या विद्यमानाने साकारलेलं हे व्यासपीठ नक्कीच अगदी चंद्राच्या चांदण्याप्रमाणे फुललंय, सजलंय. आणि असंच हे चांदणे शिंपीत जावे त्याचप्रमाणे हे व्यासपीठ सजलेलं आपण बघतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा संचारलो शाहरुख खान सरांच्या अंगात. त्यानंतर मात्र शाहरुख खान स्टाईल मध्ये इलेलो अवांतरचं हो. येस डेफिनेटली हा येस शाहरुख खान बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम पंचगिरी. आपण जर नक्की सर्वांना आवडली असेल सरांची पंचगिरी तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. सुंदर चेंडू, अगदी नजर न लागो असं चेंडू अपील केला गेला. परंतु न्यायपालिका एवढी असा की अशी अपीला कितकी इली आणि अपीला कितकी गेली. त्यामुळे मात्र नुसतं विश्वास आणि आत्मविश्वास नाही तर खऱ्याचा दूध आणि पाणी करणारे असे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत रविराजची. षटकार मारल्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडू नक्कीच कमबॅक करताना आपण बघतो. अप्रतिम फटको, माणूस मेळ्यावरसून अंधार मेळ्यावर चेंडू गेलो. सिक्सर पार, आखांड्या पार आणि नक्कीच आली लहर, केला कहर. यावेळी मात्र षटकार बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय काय उत्तुंग षटकार खेचला होता. उंची आणि लांबी, त्यानंतर मात्र रेनबो बनवलो गेलो आणि सतरंगी अतरंगी असं षटकार आपण बघू भेटलो. तो षटकार मात्र वीरेंद्रच्या बॅटमध्ये निघालो. आतापर्यंत 8 चेंडू आणि 25 धावा. ह्या वीरेंद्रच्या बॅटचा विश्लेषण आपण पाहतोय. यावेळी मात्र भय भय भय, घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो आणि मैदानात भय वीरेंद्र नावाचो. तोच मात्र हो भय आपण बघू भेटलो आणि ह्या भयचो भीतीचो मात्र परिणाम म्हणजे अवांतरच्या स्वरूपात अजून एक वाईड. वीरूसाठी एक अप्रतिम पर्वणी असलेली वंडर बॉयज कडनं इलेले 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी. त्याची सुरुवात मात्र आतापासूनच केली. नक्कीच या प्लेयराक जर तुम्ही मटी मारूक दिल्या, खुटी मारूक दिल्यात तर त्यांनी नक्कीच मटी बांधली म्हणून समजायची आणि तीच मटी म्हणजे तास घर बांधण्याचा प्रयत्न मात्र इथे करताना हे प्लेयर आपण बघू भेटलो. जबरदस्त अशी फटकेबाजी मकवानाकडनं, विजयकडनं बघू भेटली. जर फलंदाजी आवडली असलेली सर्व क्रीडा रसिकांना नक्कीच टाळ्यांच्या गजरात या प्लेयराचं स्वागत करूचं लागतं, अभिनंदन करूचं लागतं. अप्रतिम फटकेबाजी मात्र आपण करताना बघतो आणि 30 फटकेबाजी आपण बघतोय. 9 चेंडू आणि 31 धावा बनवल्या त्या विजेंद्रने आणि संघाच्या धावसंख्या आपण बघतोय 86, लॉस ऑफ 3 विकेट्स. अंतिम चेंडू असलेलो आतापर्यंत रविराजच्या पाठीत पाठभर सळ 3 वळ काढले गेले, 3 मोठे षटकार खेचले गेले आणि रविराजच्या जर गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं तर 1.5 ओव्हर म्हणजे तब्बल 11 चेंडू आणि 35 धावा खर्च केल्या या पठ्ठ्याने. सुंदर गोलंदाजी करण्याच्या नादात मात्र महाग पडलो. मोठो फटको, अप्रतिम देखणो फटको, येस सिक्सर. अजून 100 रुपये. कोण म्हणता क्रिकेट मध्ये पैसो भेटणार नाही. सिक्सर मारल्याच्या नंतर मात्र बक्षिसाच्या रूपात अगदी त्याच टाइमात मात्र आपण बघतो 26 धावा कुठले गेले, तब्बल 4 सिक्सर खेचले गेले. रविराजचा हा महागडा षटक मात्र समोरच्या संघात मात्र सुस्थितीत नेऊन पोहोचवला आणि ताज मात्र आपण बघू शकतो 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 92, लॉस ऑफ 3 विकेट. उर्वरित 12 चेंडू मोक्याचे असतील, डू और डाय असा समज. चला पुन्हा एकदा पंखो फिरलो गेलो आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केलो गेलो. म्हणजे सांगायचं काय तर हाणामारी, कुतवा कुतवी, तुडवा तुडवी आता ह्या षटकामध्ये बघू भेटली. पॉवर प्लेचा षटक, ताकदवार षटक असं म्हणणं जाणारा ह्या पॉवर प्लेचा षटक आपण बॅटिंग पॉवर प्ले बघतो आणि तोच मात्र आपल्या समोर आपण बघतो.
धर्मेश सराफ वंडर बॉयचे लेजंड सर आपण बघतोय सर नक्कीच आपला खेळही अप्रतिम होता आणि तेच शिकण्याचा प्रयत्न आम्हीही करतोय आणि त्याचप्रमाणे आम्ही ते शिकू आणि त्याचसाठी हाच प्लॅटफॉर्म KPLचा अजितदादा सरांकडनं आपण बघितलंय. त्यांचं स्वप्न आहे की इंडियन स्टेट लेवलला आपल्याला आपल्या KPL मधनं कुरार मधनं एक कोणतरी जावं आणि तेच स्वप्न स्वराज आपल्या मनाशी बाळगून त्यांच्या मनातील त्यांच्या डोळ्यातील स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न आपण या KPLच्या या व्यासपीठावर करतोय. त्यासाठी मात्र सर आपली उपस्थिती लागली आहे. धन्यवाद सर, थँक्यू. अनेक लेजंडची मांदियाळी नक्कीच KPLचा ज्यावेळी मात्र इथे थरार आपण पाहतोय अनुभवतोय त्यानंतर मात्र नक्कीच ऊर भरून येतो आणि तेच व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू घरंगत सीमा रेषेच्या नजदीक जातोय तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि माझ्यासोबत आता आमचेच गाववाले म्हणा हरकत नाही दोडा मार्कचो आणखी एक बुलंद आवाज परंतु यावेळी मराठी मालवणी नाही तर यावेळी क्षेत्र हिंदीचा निवडला आणि तोच मात्र आमचं प्रसाद दिसता माझ्यासोबत मात्र म्हणजे सिंधुदुर्गातले हे दोन मात्र झुंजार बैल तुमका एका बाजूक सर्जा दुसऱ्या बाजूक राजा ही जोडगोळी मात्र आपण बघतो आपल्या KPLच्या थरारमध्ये. बहुत बहुत धन्यवाद हर्षन रेडकर. मैं प्रसाद देसाई सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं और इसी के बीच आता हुआ एक चौकार हल्के हाथों से फ्लिक किया वहां पे वीरू. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए वीरेंद्र मकवाणा मैन फ्रॉम प्रज्ञा मैदान और एक षटकार अगर लगाते हैं वीरेंद्र तो वंडर बॉयज की तरफ से इनको 100 रुपए का पारितोषिक मिलेगा. अभी तक 2 षटकार लगा चुके हैं वीरेंद्र मकवाणा. अगली गेंद पार्थ शाह और एक बेहतरीन डिलीवरी वहां पे मैं कहना चाहूंगा परफ्यूम डिलीवरी यहाँ पे पार्थ शाह की. बिल्कुल समाचार लेती हुई यहाँ पे बल्लेबाज का सीधा विकेट कीपर के हाथों में. ओवर टू यू हर्षन. यस डेफिनेटली प्रसाद सर बघितलं तर जबरदस्त चेंडू आपण बघितलो जर यवाजलेला साधा तर दळीदार कित्याक बाधा त्याच प्रकारचा हे चेंडू यवाजलेला साधला आणि चेंडू मात्र निर्धाव इलो गेलो. या पुढचा चेंडू पुनश्च एकदा अंधार मेळ्यातून माणूस मेळावर चेंडू गेलो सीमा रेषे पार पाठवलो ढगात चेंडू हरवलो. यावेळी मात्र मिसिंग कंप्लेंट पुनश्च एकदा मलाडच्या पोलीस स्टेशन मध्ये जा आणि शोधून लावा नाहीतर गुगल मॅप लावा पण काहीतरी करा पण चेंडू शोधून आणा. असो षटकार मोठो षटकार मात्र बघू भेटलो प्रसाद. बिल्कुल क्या शानदार स्ट्रोक था ये. इसे कहते हैं ब्रांडेड षटकार. बॉलर की पेस का पूरी तरीके से इस्तेमाल करते हुए एक और बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे. 1 रन 2 रन नहीं. बॉल जाता हुआ अलोंग द कारपेट. 4 रन चौकार. और इसी के साथ में वीरेंद्र मकवाणा का 50 रन कंप्लीट. जोरदार ताली एक बार वीरेंद्र मकवाणा. आज बाबा वीरेंद्र काय खाऊन दिले ह्याही सांगा आमका कारण जबरदस्त अशी 50 आपण बघितली आणि अप्रतिम 50 50 गाठली गेली. वीरेंद्रची बॅट मात्र तळपताना आपण बघतो अनुभवतो हो थरार फक्त KPL मध्ये आणि अशी रत्ना शोधून काढणार आणि ही मायनिंग केली होती त्याच्यातनं हे कोहिनूर हिरे आपणाक भेटलेत आणि त्याचंच प्रचिती म्हणजे 50च्या स्वरूपात खेळताना वीरेंद्र आपण बॅटिंग ट्रॅकवर बघतो. पारचो हे चेंडू यावेळी मात्र भोकात टाकलो खोलात टाकलो चेंडू निर्धाव पोलांडो कुवांडो बिंदी गेन इली. बऱ्याच वेळानंतर मात्र आपण बघतोय ओव्हरची समाप्ती झाली. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रसाद 107 धावा उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये काय इक्वेशन असताना विजयासाठी अंदाज काय वर्तवू शकतो आपण. बिल्कुल और मुझे लग रहा है कि कम से कम 122-125 रन बन सकते हैं. यहाँ पे शाबाश सिंडिकेट टॉस जीत के बैटिंग का चयन किया था. शानदार बल्लेबाजी यहाँ पे वीरेंद्र मकवाणा वंडर बॉयज के लिए खेलते हैं और यहाँ पे वंडर बॉयज ने उनको एक षटकार के ऊपर पारितोषिक भी लगाया है. बहुत ही शानदार बल्लेबाजी साथ दे रहे हैं उनका प्रशांत तांबे उर्फ आर्यंस की टीम के लिए खेलते हैं. प्रशांत बहुत ही नामचीन टीम है ये अंडर आर्म क्रिकेट जगत में. पूरे मुंबई भर में आर्यंस का नाम आप सभी अंडर आर्म प्लेयर्स के मुंह से सुनोगे. सारे टीम्स
उनको पहचानती है प्रशांत आर्यन। देखना होगा अगली ओवर, मुझे लग रहा है अगली ओवर लेके आ रहे हैं बॉब। बॉब देखना होगा किस प्रकार की गेंदबाजी करते हैं बॉब। गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय बॉब द बिल्डर। येस, बॉब कडनं पहिलं चेंडू मात्र येस इलो शाहरुख खान अंगात इलो पुनश एकदा आणि अवांतरच्या स्वरूपात दोन्ही हात समांतर इशारा केलो अवांतर, यावेळी मात्र एक धाव अवांतरच्या स्वरूपात। गोलंदाजी ट्रॅकवर बॉबचं हे चेंडू हलकेच वळवलो, चेंडूला दिशा दिली, त्याखाली क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स जद्दोजहद फिल्डर कडनं। यावेळी मात्र एकच धाव घेतली गेली, एका धावेने मात्र आपण बघतो विजय स्ट्रायकिंग एंडवर। नक्कीच प्रसाद बघितला झाला तर 15 चेंडू आणि 51 धावांची अगदी अप्रतिम खेळी आपण पाहतोय विजयच्या बॅट मधनं। आणि ज्या विजय मात्र अशा प्रकारची खेळी करतोय त्यावेळी संघ मात्र सुस्थितीत असतो आणि त्याचा नक्कीच प्रात्यक्षिक आपण अगदी याची डोळा याची देही मात्र पाहतोय या विजेंद्रचं हे बॅटिंग। 15 चेंडू आणि 51 धावा। काय बिलकुल। सांगशील कुठपर्यंत संपेल ही वीरेंद्रची पारी? बिल्कुल वीरू, हम इनको प्यार से वीरू बुलाते हैं, वीरेंद्र मकवाना। और मुझे लग रहा है कि अभी ये आखिरी जो 5 गेंदों में कम से कम 3 षटकार तो जरूर लगाएंगे वीरेंद्र मकवाना। पर देखना होगा बॉब भी अच्छे एक्सपीरियंस गेंदबाज है। अगली गेंद पटकी हुई गेंद थी, यहाँ पे आर्म डिलीवरी थी, यहाँ पे सीधा विकेट कीपर बंटी शिंदे के हाथ में। तो जैसे कि मैं कह रहा था कि बॉब बहुत ही अच्छी एक्सपीरियंस लेके आते हैं अपनी टीम के लिए। बॉब के आगे स्ट्रोक लगाना मुश्किल जरूर होगा, देखना होगा अगली गेंद के ऊपर। या पुढचा चेंडू सरळ हात्यात देऊन विसावलो। प्रसाद सांगायचा झाला तर यावेळी मात्र आयटमने दिलेला प्रपोज मात्र नाकारला गेला, संधी नाकारली गेली आणि झेल सुटलो गेलो। झेल कोणाचं सुटलो आणि मकवाना मात्र माघारी परतलो। सांगायचा झाला 22 यार्डचा पिच घामाघूम होऊन पोटी फुटासर धावलो, मात्र एका इंचासाठी एका वितासाठी एका फुटासाठी नाक आपटान हुमरॅग मेलो। यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात गारद झालो गडी। और यहाँ पे फिर से एक बार सूरज के लिए भी, सूरज शुक्ला अगले बल्लेबाज, अगर ये भी एक षटकार लगाते हैं तो उनको वंडर बॉयज की तरफ से 100 रुपए का पारितोषिक। सूरज शुक्ला वंडर बॉयज का ये भी है सितारा, उभरता सितारा सूरज शुक्ला। इनको भी वंडर बॉयज की तरफ से अगर एक षटकार लगाते हैं तो 100 रुपए का पारितोषिक। बॉब मैं कह रहा था बहुत ही अच्छे मिश्रण करते हैं, पर वहां पे कैच जरूर ड्रॉप हुआ था, पर यहाँ पे वापस चालाकी से आउट करते हुए बंटी शिंदे। आपण बघतोय सूरजला यंग टॅलेंट अजून एक आपल्या कुरार प्रीमियर लीग मध्ये पाहतोय। अजून एक काय रनिंग बिटवीन द विकेट, दोन्हीच्या कॉलिंग अप्रतिम, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, त्यानंतर मात्र कॉलिंग सक्सेसफुल। येस, यावेळी मात्र 2 धावा घेताना आपण बघतोय सूरज आल्या पावली। पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यानंतर मात्र नक्कीच संघ 112 या धाव संख्येवर पोहोचलाय। आतापर्यंत गडी गारद झाले 4, परंतु मोठा नुकसान आपण बघतो की वीरेंद्रच्या स्वरूपात स्वतःची आत्महत्या केली गेली आणि मात्र माघारी परतलो गेलो गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये। येस, इलो अश्विन ह्याच्या अंगात इलो मंकड विकेट मात्र करूची संधी आणि मात्र थोडासा एंटरटेनमेंट का होईना प्रेक्षकांमध्ये मात्र बघा आवाज टाळ्यांचा कडकडाट मात्र या इन्सिडेंट साठी होता आणि ह्या सगळं आपण फक्त अनुभवतो केपीएल साठी। या पुढचा चेंडू उडालेलो कारंजो, त्याखाली 2 क्षेत्ररक्षक, दोघांनी केली शेती आणि नक्कीच त्याचा उपयोग झालाय, आउट झालाय। बॉब द बिल्डर अगदी फॉर्म मध्ये दिसतोय आणि अप्रतिम अशी खेळी संपुष्टात झाली। सूरज माघारी परतलाय कॅच आउटच्या स्वरूपात। बिल्कुल, और मुझे लगा कि आप कहोगे कि अश्विन नहीं, मुझे लगा आप कहोगे कि बंदर आंग में आया है, मंकड़ का विकेट ट्राई करना चाहते थे वहां पे बॉब, पर क्या शानदार गेंदबाजी। जोरदार ताली एक बार बॉब के लिए। बॉब द बिल्डर नावाप्रमाणे बॉब छोटा बटाका बडा धमाका असणार आहे बॉब आपण बघतोय आणि एक कार्टून आहे बॉब द बिल्डर। नक्कीच ते का बघितल्यानंतर मला त्याची आठवण येता मिस्टर बॉब द बिल्डर। बिल्कुल, और शानदार गेंदबाजी, एक बार जोरदार तालियां दर्शकों से कहना चाहूंगा।
बॉब के लिए शानदार क्रिकेट खेलते हैं वाइल्ड विंग्स के लिए। और अगले बल्लेबाज रामपुरी, जयेश रामपुरे। या पुढचा चेंडू कायच समजाग नाही, पुन्हा एकदा अंतिम चेंडू, निर्णायक चेंडू होतो, इनिंगची सांगता करणारा हे चेंडू होतो आणि यावेळी मात्र रनआउटची संधी, हाराकिरी करण्याचा प्रयत्न, बंटीचं मात्र कार्यक्रम अगदी टप्प्यात पूर्ण झालो। पंचांचा बोट आकाशाकडे आणि या बोटला किती किंमत, ह्या एका बोटावर फलंदाज माघारी परतू शकतात, ताच बोट मात्र आकाशाच्या दिशेने। इनिंगची सांगता 112 रन्सवर झाली समाप्ती, 113 धावांचं आतापर्यंत टार्गेट बनवायचंय। सेकंड इनिंग मध्ये आपण हे थरार मात्र अनुभवतलो, तत्पूर्वी मात्र डीजे थोडी संधी देऊया आणि प्रेक्षकांचा थोडा मनोरंजन करूया। यस मिस्टर डीजे, आता मात्र तुका रंगा देवचा लागतला, धंगा देवचा लागतला, त्यासाठी मात्र यस डीजे ठोक। आज वाटते डीजे चे 10 नाही वाजले, आता जाऊ द्या ना घरी, वाजले की 10। सर म्हणतात डीजे आले रंगात, आले आता बिल्कुल अचूक 10 वाजून 14 मिनिटांनी। चलो जल्दी से जल्दी बल्लेबाज भेज दीजिए अपने ऑल स्टार्स कुवैत से। निवेदन करूंगा कि जल्दी से जल्दी अपने बल्लेबाजों को भेज दीजिए। समय हुआ है 10:14, 10:15 पे आपको पहली गेंद फेंकनी होगी। यस, अदला बदली इम्पॅक्ट प्लेयर आपण आतमध्ये घेतलाय, पंचांचा निर्णय येतोय। स्कोर आता टार्गेट असेल 113 धावांचं, 112 धावा बनवल्या आहेत आपण, माफ करा 113 बनवलेत, 114चं टार्गेट आहे।
चलो अगले बल्लेबाज ऑल स्टार के लिए मुझे लग रहा है बॉब द बिल्डर फिर से मुझे दिखाई दे रहे हैं। साथ में होंगे अभिषेक बांदेकर। देखना होगा कैसी खेली खेलते हैं अभिषेक बांदेकर। बड़े बड़े स्ट्रोक्स लगाते हैं, पावर प्ले का फायदा उठाते हैं वहां पे। देखो गेंदबाज कौन होगा अगला गेंदबाज? अगला गेंदबाज राहुल गाववाला। चलो 10:16 हुआ है। अंपायर्स 10:16 हुआ है। पहली गेंद अपन फेंक रहे हैं 10:16 पे। पुनश्च एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय। शेवटच्या सामन्यातील सेकंड इनिंगचा थरार आपण KPL 2026 मध्ये पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ऑल स्टार स्पोर्ट्सला 114 धावांची गरज असेल 8 षटकांमध्ये। पहिला चेंडू अबी अप ऑन द मार्क, कव्हर ड्राईव्हचा कडक क्रॅकिंग शॉट। यावेळी मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहित कडनं पाहायला भेटलं। यावेळी मात्र 2 धावा घेतले गेले। धावाचा श्री गणेशा झालाय प्रसाद आणि आपण बिल्कुल। और यहाँ पे अंपायर ने रेफर किया है, पर मैं कहना चाहूंगा रोहित बता रहे थे कि चौकार है। रोहित चौकार। चलो जोरदार ताली एक बार रोहित सावंत के लिए, स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए अपने यहाँ पे कुर्रार प्रीमियर लीग 2026 यहाँ पे चौकार करार देते हुए रोहित सावंत। थँक्यू। खिलाडू वृत्ती काय असते याचं आपण उदाहरण पाहिलं रोहित कडनं। नक्कीच स्वयंघोषित केलेला हा चौकार रोहित कडनं पाहतोय। या पुढचा चेंडू अप्रतिम, उंची लांबी कडक, त्यानंतर चेंडूला पाठवलाय अगदी डोंगरा पार आखांड्या पार सिक्सर। प्रतिम फटको सजवलं गेलो। यावेळी मात्र बॅट मधनं चेंडू सरळ सीमारेषेपार अगदी सतरंगी रेम्बो बनवलो गेलो आणि चेंडू सीमारेषेपार। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, म्हणजे 2 चेंडूवर 10 धावा, 114 धावांचा पाठलाग अगदी सरस करताना सुरुवात तर अप्रतिम झाली आहे। बिल्कुल। और मैं कहना चाहूंगा एकदम अचूक टप्पो होतो। और देखिए फुल टॉस गेंद यहाँ पे हल्के हाथों से खेला है। 4 रन इसके ऊपर भी बटोर सकते थे वहां पे अभिषेक बांदेकर, पर उनको पता है कि मुझे आखिरी तक खेलना है क्योंकि 10 रन तो बन चुके थे अभी तक। अगली गेंद स्लोअर डिलीवरी जरूर थी यहाँ पे। कैच के लिए 2 फील्डर जाते हुए और यहाँ पे खराब क्षेत्र रक्षण, बहुत अच्छा ग्राउंड कवर कर चुके थे वहां पे प्लेयर। अजून एक युवा टॅलेंट प्रसाद आपण बघितला मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद करताना हे क्षेत्ररक्षक थोडंसं अनुभव कमी, परंतु यावेळी मात्र टॅलेंट अगदी ठासून भरलेलो असो खेळाडू। यावेळी मात्र अंदाज चुकलो आणि निर्णयही चुकलो आणि चेंडू जमिनीत दान झाल्यानंतर मात्र जीवदान भेटला। आता आपण बघतो बॉब द बिल्डर। अप्रतिम चेंडू दाखवलो कुवाळो आणि दिलो आवळो। यावेळी मात्र पोलांडो कुवांडो भिंती घेण मात्र बघू भेटली। पुनश्च एकदा निर्धाव चेंडू इलो आणि क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात येऊन विसावलो। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू नक्कीच निमंत्रण होता, परंतु मूड बनलो नाही मोठं फटको खेळण्याचं। अलग तो कार्पेट खेळल्यानंतर मात्र एकच धाव, थोडीशी टकराव बघू भेटली फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आणि आतापर्यंत फक्त एकच धाव। या एका धावेने पहिला षटक समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 14 धावा कुठल्या गेल्या। पहिल्या 2 चेंडूवर मात्र धावांचं रतीब आपण बघितलो। पहिल्या चेंडूवर षटकार चौकार, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर मात्र 4 चेंडू अगदी अप्रतिम मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपण बघितला गेला। आणि प्रसाद जर आपण बघितलं आतापर्यंत 114 धावांचं जर टार्गेट आपण सेट करतोय, उर्वरित 60 षटका बघू भेटली। काय प्लॅन असतो फलंदाजांच्या मनात, काय असतं आणि गोलंदाजांच्या मनामध्ये कसं मात्र थांबवण्याचं प्लॅन असतो, जरा तुझ्या मनातनं जरा आमका पण तुझ्या मनातली भाषा कळू दे। बिल्कुल। और देखिए सबसे पहले एक बात कहना चाहूंगा कि यहाँ पे प्राइज मनी आता हुआ, अगर
अभिषेक बांदेकर 3 षटकार लगाते हैं तो ऑल स्टार्स की तरफ से उसको एक शूज, अभिषेक बांदेकर 3 षटकार पे ऑल स्टार्स की तरफ से शूज कंटिन्यू 3 बॉल 3 हैट्रिक षटकार लगाने होंगे अपनी टीम के लिए। तो देखिए जो गेम है द मैच इज ऑन फॉर ऑल स्टार। देखिए आया एक खनखनीत षटकार फ्रॉम बैट ऑफ बॉब। आज की तरह चुप गई तो क्या अब देखा जाएगा कच्ची कली साडा यावेळी मात्र पुनश्च एकदा भिंदी गेंद बॉब द बिल्डर का म्हणताय, कारण ज्याप्रमाणे त्या गेम मध्ये आपण बघितलो की बॉब द बिल्डर अगदी तोडफोड वाली मात्र परफॉर्मन्स दाखवता, तोच परफॉर्मन्स मात्र बॉबच्या बॅट मधनं आपण पाहिलो। षटकार मात्र बॉबच्या पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू होईल आणि 21 नंबरची गाडी फलाट क्रमांक 1 वरनं सुटली। यावेळी मात्र जबरदस्त चेंडू, अप्रतिम विकेट किपिंगचा वर्क आपण वीरेंद्र कडनं बघितला। तो वीरेंद्र 50 वीर 50 ज्याने केली तो मात्र स्क्रीनवर आपण बघितलो। आतापर्यंत धावा झाल्यात 1.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, अजूनही 39 चेंडू मध्ये 94 धावांची गरज असते, म्हणजे अंगात मात्र काहीतरी संचार लागताना त्यावेळी मात्र असे 94 धावा आपण पार करूचे लागतले। मोठं फटको खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होतो, संधी होती त्या, परंतु यावेळी मात्र अगदी जीवाच्या आकांताने पूर्ण केलेली ही धाव होती। जर जगात फास्ट कोण धावणार असलो तर तो उसेन बोल्ट असतो प्रसाद, पण त्याच्याही पेक्षा फास्ट धावणारं जर कोण असतो तर तो आपल्या कोकणातलो माणूस किंवा आपल्या कुरार मधलो माणूस असतो। जेव्हा त्याच्या पाठी खुळावलेलो कुत्रो लागतो तेव्हा तो स्पीड, आणि तो स्पीड मात्र आपण बघितलो धावतानाचो, त्याच प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट। पुढचं चेंडू, मोठो फटको, बैठक शॉट जबरदस्त, पण त्या खाली मात्र क्षेत्ररक्षक गडी गारद बॉब द बिल्डर। काय सांगशील प्रसाद, मोठो हुकमीच एक्को मात्र माघारी परतल्यानंतर या संघाची दिशा आणि दशा काय असतील, काय असतो प्लॅनिंग? बिल्कुल थँक्यू डीजे परत आलाय रंगात, वाजले 10 वाजून 23 मिनटं। चलो तो मैं कहना चाहूंगा हर्षन की देखिए मैच तो ऑन है, मैच इज ऑन फॉर ऑल स्टार कुवैत, क्योंकि बॉब बहुत शानदार बैटिंग कर रहे हैं वहाँ पे। अभी अगले बल्लेबाज आए हैं समर बहुत ही अच्छी बैटिंग कर रहे हैं समर। अगर इस मैच को जिता सकते हैं ऑल स्टार्स के लिए तो वो बल्लेबाज होके समर, देखना होगा समर का साथ देता है कौन। फुल टॉस गेंद और इसे भेज दिया है आउट ऑफ द पार्क, सीमा रेखा पार, लॉन्ग 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 षटकार। सारी राहें तेरे देखना होगा आज इस मैच का कौन बनता है धुरंधर जैसी बैटिंग करनी होगी यहाँ पे। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया, जैसे मैं कह रहा था कि समर ऐसा बल्लेबाज है जो मैच को ऑल स्टार्स की तरफ टर्न कर सकता है। 27 रन्स विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स। तो अभी भी 36 गेंदों में 36 गेंदों में 87 रन्स, मतलब मैच इज ऑन। आपको 10 रन प्रति ओवर करीबन बनाने होंगे 4 से 5 ओवर में, और एक आधा बड़ा स्ट्रोक जरूर आना होगा।
या पुढचं चेंडू अगदी खोलात टाकलं गेलो. बॉब द बिल्डर आपण बघतो स्क्रीनवर. आतापर्यंत बॉब 8 चेंडू आणि 10 धावा बनवताना दिसतो, परंतु 35 चेंडू आणि 87 धावा आपण बघतोय स्क्रीनवर. मोठो फटको अखंडेच्या पहिल्याने मारण्याचा प्रयत्न, त्याखाली क्षेत्ररक्षक रोहित दिसता आपल्या सेफ हँड्स मध्ये. येस, लकाचे ख्याक आणि रोहितला पडला भॉक. चेंडू जमिनीक दान, पुन्हा एकदा भेटला जीवदान. अगदी मोक्याच्या सणी जर सर असो चान्स भेटलो म्हणजे वाघा चुडतेन घरात बोलवण्यासारख्या. त्याचप्रमाणे मात्र बॉब साठी मात्र ही मोठी अजून संधी असलेली. बॉबला भेटलेला जीवदान प्रसाद कितपत महागात ठरताला आणि यासाठी जबाबदार असतो मिस्टर 45 हिटमॅन रोहित. बिल्कुल, और जैसे आपने देखा होगा इसके पहली मैच जब नूर बॉयज और शिफा स्ट्राइकर्स का हुआ था, 7 कैचेस उन्होंने छोड़े थे और उसी का खामियाजा भुगता वहां पे शिफा स्ट्राइकर्स ने. 7 कैचेस और उसके बदौलत एक अर्धशतकार आया सईदू के बैट से. और देखिए उसी प्रकार का एक जीवन दान यहाँ पे देता हुआ रोहित सावंत, बहुत ही अच्छे फील्डर है रोहित सावंत. पर इस बार गलती करते हुए प्रेशर इज ऑन, प्रेशर बिल्ड होता हुआ. देखिए अगर आप मैच को हल्के में लोगे तो आप सीसॉ के दूसरे साइड में पहुंच जाओगे. अगली गेंद एमडी पटकी हुई गेंद थी. यहाँ पे बड़ा स्ट्रोक्स लगाना चाहते थे जर्सी नंबर 7 डोना उर्फ बॉब. हम उनको प्यार से डोना बुलाते हैं. डोना डिसूजा. चलो मैच इज ऑन फॉर ऑल स्टार्स. एक बार फिर से सज्ज होते हुए गेंदबाज पटकी हुई गेंद थी, फिर से कैच का मौका. पर मुझे ऐसा लग रहा है कि ये और एक बेहतरीन कैच वहां पे. A1 पवन प्रसाद आपण पाहतोय स्क्रीनवर. अगदी 23 यार्ड पूर्ण केले, त्यानंतर मात्र A1 असं कॅच पकडला गेला. पवन कडनं बघितलं आपण, हे कॅच पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. ज्यावेळी मात्र बॉबने हा फटका खेळला उडालेलो कारण जो त्याखाली मात्र अगदी चित्त्याच्या चपळाने आपण पाहतोय सर की धावत आला होता पवन आणि संघासाठी तारणहार म्हणून. नंतर बघा काय अप्रतिम कॅचिंग पोझिशन मध्ये आलाय. नक्कीच बॅलन्सिंग ऑफ द बॉडी अगदी करेक्ट, अप्रतिम. आणि चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळ संपुष्टात. बॉब द बिल्डर माघारी. आणि आता मात्र 31 चेंडू आणि 85 धावा पाहिजेत म्हणजे उंचपुरा डोंगर थोडंसं अशक्य प्राय असं थोडीकडे अडचणीत कुठेतरी संघ सापडतोय की काय असं वाटायला लागले प्रसाद. या पुढची रणनीती म्हणजे या पुढची जबाबदारी. एका बाजूला विकास सर आता आले आहेत आणि दुसऱ्या बाजूला समर. हे दोन्ही नौके फलंदाज म्हणावे लागतील कारण 1 चेंडू आणि 6 धावावर समर खेळताना दिसतोय. आल्या चेंडूवर षटकार घेतलाय आणि आताच नवनवीन ताजे असे आमचे विकास सर आता स्क्रीनवर दिसतोय. आपण बॅटिंग करताना स्ट्राइकिंग एंडवर काय वाटतंय या पुढची रणनीती कशी असेल गोलंदाजी आणि फलंदाजी. बिल्कुल, देखिए जब तक विकास सर एक साइड पे खड़े होंगे इस द मैच इज ऑन. फिर से मैं कहना चाहूंगा विकास ऐसे बल्लेबाज है जो आखिरी तक मैच को ले जाते हैं. पर एक बार जोरदार तालियां मैं कहना चाहूंगा एमडी सुल्तान जिन्होंने मात्र 3 रन खर्च करते अपने टीम के लिए. जोरदार ताली एक बार एमडी सुल्तान के लिए. तो जैसे कि मैं कह रहा था बहुत ही शानदार गेंदबाजी. तो हम इस गेंदबाज की तारीफ क्यों कर रहे हैं क्योंकि ये गेंदबाज मात्र सिर्फ 16 साल का ये गेंदबाज है. जोरदार ताली एक बार एमडी सुल्तान के लिए. फिर से अंडर 16 का ये गेंदबाज. विकास स्ट्राइक पे होंगे. देखिए हर्षन की अगर इस मैच को जीतना है तो आपको कम से कम 7 से 8 ऐसे ही प्रकार के स्ट्रोक्स खेलने होंगे. ये आता हुआ एक लॉन्ग 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 षटकार. यस डेफिनेटली डीजे थोडस मात्र विश्रांती घेताना बघतोय आपण. रात्रीची थोडी झटकी घेताना त्यानंतर मात्र टांगापलटी घोडे फरार. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकास सरांच्या बॅट मधनं बघा अप्रतिम फ्लिक
त्यानंतर मात्र चेंडू सीमा रेषा पार षटकारासाठी आणि काय कॅचिंग प्रेक्षकांमध्ये आलेला मात्र इथे क्षेत्ररक्षक दिसायलाय. टाळ्यांच्या गडगडाटात सर्वांचं स्वागत. त्यानंतर मात्र उडालेलो कारंजो चेंडू सीमा रेषे पार अगदीच खटक्यार वॉट आणि जाग्यार पलटी टांगा पलटी घोडे फरार येतोय कंदनीत सिक्सर. डीजे ठोक. डीजे क्यू. गोलंदाजी टाकताना वाजू नका. येस बोलू नका. ओके. थैंक यू सर, आम्ही लक्षात ठेवू. थैंक यू वेरी मच. और सारे दर्शकों से मैं कहना चाहूंगा कि बॉल बाउंड्री के पहले मत पकड़ो. बॉल बाउंड्री के पहले मत पकड़ो. अभी जो डीप स्क्वायर लेग पे जो षटकार गया था इसके पहले वाला, वहां पे एक दर्शक ने हेलो, तो कृपया करके अंदर मत पकड़िए. अगली गेंद मैडी. यानंतर मात्र वाईटचा खूण येते. मात्र इथे अवांतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा अवांतरच्या खूण वाईटच्या स्वरूपात. प्रसाद अजूनही 12 षटकार खेचणं गरजेचं. येणारे चेंडू 28 असतील आणि या 28 चेंडू मध्ये 12 षटकार जर ठोकले तर मात्र कुठेतरी रिझल्ट काहीसा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने झुकताना आपण पाहू शकतो. बिल्कुल मोटा एक फटका. बार ये देखिए आता हुआ -1 कर लीजिए अपने. येस 11. अजूनही 11 प्रसाद 11 पाहिजेत. यावेळी मात्र उलटी गिलटी शिरू. 12 वरून आले 11 वर, 11 वरनं 10 वर. या अशी जर हा उतरता क्रम जर राहिला तर यावेळी मात्र चढा लेख असेल तो ऑल स्टार्स या संघाचा. आणि येस डेफिनेटली ऑल स्टार संघाने यापूर्वीही अशा प्रकारचं टार्गेट स्वतः बनवलेलं आहे मर्यादित या 8 षटकामध्ये. आणि त्याचप्रमाणे यावेळी मात्र चेसिंगच्या स्वरूपात ह्या धावा बनवाव्या लागतील आणि धावांचं टार्गेट 114च आहे. आतापर्यंत आपण 49 धावा बनवल्या आहेत. 2 गडी जरी माघारी परतले असतील परंतु विकास सर सारखा अगदी मिस्टर डिपेंडेबल आता मात्र स्ट्रायकिंग एंड वर दिसतोय. या पुढचा चेंडू अगदी अप्रतिम खेळून काढलाय. बॅटचा फेस खोलला होता आणि हलकेच खेळून काढलाय. एक धाव तर घेण्यात आली. सेन्सिबल क्रिकेट. यानंतर मात्र 3 षटकारानंतर येस प्रत्येक चेंडू हा षटकाराचा नसतो हेच दाखवलंय आणि अगदी इंटेलिजंट बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बिल्कुल. और मैं कहना चाहूंगा 25 गेंदें बची है, सॉरी 26 गेंदें बची है. तो 26 गेंदे में सिर्फ मात्र के मात्र आपको 10 गेंद ऐसे सेलेक्ट करना है जहां उसको आप ग्राउंड के बाहर भेज सकते हो. एक और फुल टॉस गेंद जरूर थी वहां पे. खराब क्षेत्र रक्षण यहाँ पे तांबे. ऍक्च्युली जबरदस्त प्रयत्न केलं गेलो प्रसाद. आपण बघितलं तर नक्कीच मलाडमध्ये आपण अशा प्रकारचे या पिचवर ज्यावेळी मात्र डाय मारतो त्यानंतर मात्र अगदीच चांगला चेंडू कव्हर अप केला होता परंतु मगाशी म्हटल्यासारखं ताटा दिला पण तोंडात नाही इला. त्याच प्रकारची ही क्षेत्ररक्षणाची आपण बघितलेली जद्दोजहद. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर माधव. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. यावेळी प्रयत्न असफल. काकेत कळसो आणि गावात वळसो. यावेळी मात्र थोडस क्षेत्ररक्षक वाचकता परंतु कोणतीही नुकसान नाही. आता मात्र अजूनही 10 षटकार येणं नितांत गरजेचं. 4 ओव्हर म्हणजे मध्यांतर झालं या सेकंड इनिंगचं. 51 झालेत आणि रिक्वायर्ड रन रेट अजूनही बघायला गेलं तर 15.75 आणि 24 चेंडू आणि 63 धावा. माधवच्या ह्या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा आल्या आहेत आणि जर हा आलेख बनवायचा जर असाच राहिला चढा तर नक्कीच हा जिंकतील हे पठ्ठे हा लढा. आणि त्यासाठी मात्र अजून 10 सिक्सर येणं नितांत गरजेचं असेल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. बिल्कुल. और मैं जैसे कि आप कह रहे थे कि वहाँ पे वो कैच बहुत अच्छा एफर्ट था प्रशांत तांबे का, पर ये प्रशांत तांबे ने अपना जो लेवल सेट किया है उसके हिसाब से वो बहुत आसान कैच था. वो कैच पकड़ सकते थे. इससे बेहतरीन कैचेस हमने देखे हैं. प्रशांत तांबे वन ऑफ द बेस्ट फील्डर फ्रॉम मलाड, प्रशांत तांबे. चलो पुरुष एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मोहम्मद सुलतान पाहतोय आपण. रफ्तार का सुलतान यावेळी मात्र चेंडूला वळवलंय
आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलंय सार्थक तुकडूला, त्यानंतर किशनला, आणि या सर्वांनी मात्र आपण अप्रतिम गोलंदाजी करताना पाहतोय वयाच्या या कमी कमी वयामध्ये, परंतु यावेळी वळ्यात गेलो, चेंडू सीमा रेषे पार, अगदी धुरंदर षटकार यावेळी मात्र बॅट मध्ये निघालो. अजून 9 अगदी बॉल देऊचा असा. आज बरेच चेंडू हरवले गेले सर, मिसिंग कंप्लेंट बरेच नोंदवले गेले. आणि मोहम्मद सुलतान एक यंग टॅलेंट आपण बघतोय, 9 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. दुसरं षटक या युवा टॅलेंट कडे आपण पाहतोय. बिल्कुल अगली गेंद देखना होगा किस प्रकार से एक और आता हुआ लॉन्ग 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 षटकार. येस, थांबायचं नाव घेत नाहीये. आता 8 वर आली आहे संख्या, 8 षटकार. नक्कीच डू और डायच हे रणसंग्राम आपण पाहतोय प्रसाद. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आज मला वाटतंय डीजेला आपल्याला थांबवायलाच लागेल. चलो अगली गेंद फिर से पटकी हुई गेंद और इसे भेज दिया है, और यहाँ पे कर रहा है क्षेत्र रक्षण. वहां पे कैच हो सकता था, क्या ये कैच छोड़ा? यह मैच देखना होगा. समर ऑन फायर. डीजे प्लीज. थैंक यू. अभी 20 गेंदों में 47 रन्स की आवश्यकता है. मतलब 47 रन्स मतलब 7 षटकार आपको लगाने होंगे. 20 गेंदों में मात्र 7 षटकार लगाने होंगे आपको. बहुत ही अच्छी बैटिंग यहाँ पे ऑल स्टार्स कुवैत. एक और अलोंग द कारपेट आता हुआ ये स्ट्रोक. थोड़ी सी मिसफील्डिंग वहां पे, उसी बीच 2 रन चुरा लिया है वहां पे विकास सर. बहुत ही अच्छी रनिंग वहां पे दिखाई है विकास सर ने. देखिए क्या शानदार खेली हो रही है. 19 गेंदों में 45 रनों की आवश्यकता. आखिरी गेंद होगी अपने स्पेल की, और फिर से पटकी हुई गेंद थी पर सीधा विकेट कीपर वीरू के दस्तानों में जाते हुए 18 गेंदों में 45 रन जरूरी है. मतलब 15 रन प्रति ओवर. मतलब आपको एक ओवर में 2 षटकार लगाने हैं. एक ओवर में 2 षटकार मतलब टोटल 6 षटकार आपको लगाने हैं अगर इस मैच को जीतना है. ऑल स्टार्स कुवैत. हर्षन, मैं आपसे पूछना चाहूंगा कि देखिए क्या मैच था. ये मैच कहां से कहां लेके आए हैं, और वो दो बल्लेबाज है, वो है विकास सर और समर यादव. समर यादव जिन्होंने 8 गेंदें खेली है, 3 षटकार लगाया है, 25 रन के ऊपर खेल रहे हैं वैयक्तिक. और विकास सर जिन्होंने 6 गेंदें खेल के 3 षटकार लगाया है, 20 रन पे वैयक्तिक खेलते हुए अपने टीम के लिए बहुत ही शानदार पारी बूंद रहे हैं यहाँ पे दोनों ही बल्लेबाज. येस, डेफिनेटली विकास सरांचं आपण कौशल्य पाहतोय. प्रमोद दिसतोय गोलंदाजी ट्रॅकवर, नंबर 22 जर्सी. आता मात्र सांगायचं झालं तर नक्कीच षटकारांची जी गरज होती ती गरज पूर्ण केली आहे. आता षटकारांच्या मागे न पळता जरी प्रति षटक 15 धावा जरी बनवल्यात तरी विजयाच्या समीप पोहोचणारा हा संघ आपण पाहू शकतो. म्हणजे मोठे फटकेच नाही तर त्याच टायमिंग आणि नजाकतही दाखवलं तरी आपण पोहोचू शकतो. त्यासाठी मात्र यावेळी मात्र पहिला षटकार आलाय. अजून 6 षटकार पाहिजेत म्हणजे आज 6चा पाडा वाचताना आपण पाहतोय विकासला. आतापर्यंत विकासने खेळी केली आहे ती 26ची. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18 आणि 6 चौका 26.
आतापर्यंत 4 आणि हा दिवसही आहे 6वा. म्हणजे काय पर्वणी आहे प्रसाद, म्हणजे आज 6 ने मात्र सर्वांचं आनंद व्यक्त केलाय. पुढचा चेंडू क्लासिक कव्हर ड्रायव्हच्या दिशेने मात्र आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक नंबर 12. 16 चेंडू आणि 15 चेंडू आणि 38 धावा पाहिजे आपल्याला आता. बिल्कुल 6 षटकारची नितांत गरज असेल. बिल्कुल बिल्कुल 6 भी नहीं, मैं कहना चाहूंगा 5 षटकार भी अगर लगा देते हैं यहाँ पे ऑल स्टार्स की टीम तो इस मुकाबले को बिल्कुल जीत जाएंगे. 5 षटकार लगाने होंगे और यस डेफिनेटली 6 सिक्सर लगाने पड़ेंगे. इस मकार लाइन से भटके तो मिलेंगे फटके. आणि तेच मात्र पाहतोय आपण पार्टनरशिप झाली आहे. 17 चेंडू आणि 51 धावांची अजूनही गरज असेल ते आपल्याला चेंडू राहतील ते 14 बॉल 34 धावांची गरज असेल. आणि या 2 चेंडूवर नक्कीच एक षटकार येणं नितांत गरजेचं असेल. त्यासाठी मात्र आपण पाहतोय खेळाडू अगदी हलकेच खेळून काढलाय. गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. माधवची भिंत तिथे तयार. त्यानंतर मात्र अंबुजा सिमेंट वॉल तयार झाली माधवकडनं. अजूनही 13 चेंडू आणि 30 धावा करण्याचं गरजेचं नक्कीच सर. ज्यावेळी मात्र ही खेळपट्टी आपण पाहतोय, हे मैदान पाहतोय, ज्यावेळी बंद होतं त्यावेळी अनेक खेळाडूंनी यासाठी जद्दोजहद केली होती. त्या सर्वही खेळाडूंचं मी मनापासनं हार्दिक अभिनंदन करतोय. कारण हे मैदान बनवण्यासाठी सर्वांनी मेहनत केली होती. त्या सर्व शिलेदारांचं, त्या संघ साथीदारांचं मी नक्कीच वाहवा करेन. बंद असलेलं ग्राउंड पुनश्च चालू करणं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय हे थरारक रंजक असं आयोजन KPLचं. नक्कीच वाहवा करावी लागेल त्या सर्व खेळाडूंची. आणि मात्र आता आपण पाहतोय धावा झाल्यात ते 81. 2 गड्याच्या मोबदल्यात 12 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष्य असेल. विजयाचं समीकरण असेल 12 चेंडू आणि 33 धावा. 5 मोठे फटके सर या 12 चेंडू मध्ये आणि मॅच ऑन असेल. बिल्कुल बिल्कुल 5 क्या मैं कहना चाहूंगा 4 भी अगर षटकार लगाते हो. पावर प्ले ओवर, अंपायर का इशारा, पावर प्ले ओवर. चलो 12 गेंदे बचे आज के दिन के. 12 गेंदों में 33 रन. मैच इज ऑन एंड द मैन इज ऑन फॉर्म. विकास सर इज ऑन फायर. देखना होगा अगले गेंदबाज आ रहे हैं प्रशांत तांबे. बहुत ही एक्सपीरियंस है, दोनों ही एक्सपीरियंस प्लेयर वहां पे. विकास सर और प्रशांत तांबे कितने रन्स बना सकते हैं और आखिरी ओवर में कितने रन्स रखेंगे अगले गेंदबाज के लिए, वो भी देखना बनेगा यहाँ पे. शाबाश सिंडिकेट. आणि बॉलर पण आपण पाहतोय प्रशांत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं प्रसाद जी तो 12 बॉल में 33. मैच कहां से कहां आया था, जहां पर 14-15 सिक्सर लगाने थे और केवल 5 सिक्सर, मतलब लगभग 10 सिक्सर लगाए हैं. पहला बॉल और फ्लैट 6 देखेंगे. नहीं देखेंगे क्या है, डायरेक्ट फ्लैट है या 1 बाउंड. 4 रन. मैच अभी भी बन सकता है, मैच अभी भी ऑन है क्योंकि दोनों के पास क्षमता है. अब 11 बॉल्स 29 रनों की जरूरत. तो ये मैच अभी भी बना हुआ है. कहां से कहां, जहां पर 84 रन बनाने थे और वहां पर लगभग आपको 15 सिक्सर लगाने थे, वहां से अब तक 10 लगाए, अब केवल 5, जिसमें से एक चौका आया. यावेळी मात्र पुनश्च एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय, मैदानाला गुदगुल्या करत. A1 पवन दिसतोय स्क्रीनवर आपण पाहतोय. आता 10 चेंडू आणि 28 धावा बनवायचे प्रसाद. बिल्कुल 4 पॉवर षटकार प्ले आहे, बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि हाणामारीचं हे षटक असणार आहे. इथे मात्र आपण पॉवर दाखवायची बॅटिंगची आणि तोच गोलंदाज मात्र प्रशांत दिसे गोलंदाजी मार्कवर. और बेहतरीन कट यहाँ पे पॉइंट के सर के ऊपर से आता हुआ एक खनखनीत चौकार. जे नक्कीच मॅच अप्रतिम चालली आहे. जिथे षटकार चौकार पाहिजे होते तेवढ्या टप्प्यामध्ये षटकार चौकारांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मात्र नजाकत भरे शॉट मात्र ज्यावेळी पाहिजे त्यावेळी अगदी त्याच अप टू द टाइमामध्ये केले. आणि 9 चेंडू आणि 24 धावांचं आता टार्गेट आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन भरी पारी मात्र आपण पाहतोय, अनुभवतोय. आणि अजून 4 6 पाहिजे असतील विजयासाठी.
अप्रतिम चेंडू थोडासा आतमध्ये वळवलाय आणि यावेळी मात्र गोलंदाजी कमबॅक करताना प्रशांत पाहतोय. शाबाज सिंडिकेटचा हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ऑल स्टारचे हे दोन खेळाडू जद्दोजहद करताना एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला समर पाहतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईटच्या स्वरूपात आत्मविश्वास जास्त, अनुभव कमी, त्यामुळे मात्र इथे आता एक धाव कमी. 8 चेंडू आणि 23 धावा पाहिजेत. 23 चेंडू मध्ये 62 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय आतापर्यंत. कडक, अप्रतिम, लाजवाब, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. डीजे बनणार आहे, कारण हा अगदी लाखाचा चेंडू असेल, व्हॅल्युएबल चेंडू असेल, कारण या चेंडूवर मात्र कलाटणी भेटेल या सामन्याला. येस, इट्स डेफिनेटली निर्धाव चेंडू येतोय. मी जसं बोललो अगदी इम्पॉर्टंट चेंडू होता तोच चेंडू. या चेंडूवर थोडस इक्वेशन चेंज झालं असतं, परंतु आता 6 चेंडू आणि 19 धावांचं इक्वेशन नक्कीच होईलही. त्यासाठी 3 मोठे फटके किंवा 4 मोठे फटके खेळणं नितांत गरजेचं असेल. 6 में 19, 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है यहाँ पे अगर इस मैच को जीतना है. शहबाज सिंडिकेट, देखना होगा आखिरी ओवर लेके कौन आ रहा है. ये क्या ये यंगस्टर्स से प्रयास करवाएंगे या फिर आपके पास ऑप्शन है यहाँ पे. मैं देख सकता हूँ गांव वाला की एक ओवर बची है, मैडी की एक ओवर बची है, पर मैडी को बहुत ही आसानी से विकास सर ने 3 षटकार जरूर लगाए थे. शायद इसी के लिए उनके सामने नहीं आएंगे. नक्कीच जर पाहिले तर प्रसाद जी यहाँ पर चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैच बहुत ही बढ़िया बना हुआ है, क्योंकि मैच कहाँ से कहाँ गया था. एक बार ऐसे लग रहा था कि जिस तरह से शाबाज सिंडिकेट कमबैक करे, एक बार अब लग रहा है ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत यहाँ पर कमबैक करे, तो दोनों तरफ ये मैच पलड़ा भारी होता. कभी यहाँ कभी वहाँ. मोहम्मद सुल्तान आए 3 ओवर लेकर, उसके बाद 21 रन आए और फिर अलग. तो 6 बॉल 19 रनों की जरूरत. कार्लोस ब्रेथवेट जैसी बैटिंग करनी होगी. क्या आएंगे गेंदबाज तैयार. यावेळी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अगदी जोरात, समजला नाही. त्यानंतर पहा सर किती कष्ट केले जात आहेत मॅडीकडनं, माधवकडनं. लेग बॉयच्या स्वरूपात पहिली धाव. आता धावा राहिल्या आहेत त्या बनवायच्या 18. 5 चेंडू आणि प्रेक्षक पहा, या रात्रीच्या सत्रामध्ये कितीही वेळ असू दे, क्रिकेट पासून लांब न राहणारे आमचे क्रीडा रसिक प्रेक्षक अगदी डोंगराच्या टोकावरून अगदी विहंगमय असं दृश्य पाहताना आपण पाहतोय, अनुभवतोय आणि आजमावतोय ही क्रीडा स्पर्धा. KPL चे थरार अगदी प्रेक्षकांनाही नक्कीच तुमचं आपण पाहायचंय आणि सर्वांनी लक्षात ठेवायचंय. मोठा फटका या मात्र खोदून काढलाय. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेची जद्दोजहद दोघांची चालू आहे. त्यानंतर मात्र रनआउटची संधी होते का. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. येस, काय गिव्ह अँड टेक होता दोघांमध्ये. कॉलिंग अप्रतिम आणि त्याचा रिझल्ट ही अगदी फाईन. त्यानंतर मात्र 2 धावा, 4 चेंडू, 16 धावांची गरज. 4 मोठे फटके, 4 चौकार किंवा 3 षटकार येणं नितांत गरजेचं. तेच मात्र आपण करतोय. या 2 फटक्याने अजून मात्र मॅच बनवण्यासाठी त्यासाठी मात्र सर मॅडीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मात्र 21 धावा खाल्ल्यानंतरही स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवणारा गोलंदाज तो म्हणजे माधव. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात फक्त 2 चेंडू मध्ये. उर्वरित 4 चेंडू आणि आपल्याला अजूनही धावा बनवायचे आहेत. 16 धावा. येस, सामना रंगतोय, बनतोय आणि यावेळी मात्र 3 6 ची गरज. 2 षटकार किंवा 1 चौकार याची गरज. 3 मोठे फटके. अजूनही डोंगरावरनं माणसं जायचं हालायचं नाव घेत नाहीये, कारण सगळ्यांना खिळवून ठेवणारा सामना, सर्वांना बांधून ठेवणारा सामना, सर्वांना आवडणारा सामना सर्वांच्या या रात्रीच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. मॅडी गोलंदाजी ट्रॅकवर आहे.
प्रेशर, थोडासा मात्र प्रेशर, थोडासा अजून थांबावं लागेल, थोडासा वेळ. कलाटणी देणारा सामना, जो मात्र आता झोपला होता तो जागा झाला, उभा राहिला नाही तर एका बोटावर उभा राहिला, एका पायावर उभा राहिलाय, कारण चेंडू राहिले 3 आणि धावा बनवायचे आहेत 16. असा हा सामना मात्र आपण पाहतोय. टार्गेट 114चं आणि त्याचा पाठलाग करताना काय फलंदाजी करतोय ऑल स्टार संघ. यावेळी मात्र मोठा फटका आणि नक्कीच डोंगर फोड, आकाशाच्या पैलाडी बॉक्स बनवलाय. चलो सभी प्लेयर्स की निगाहें यहाँ पे कमेंट्री बॉक्स में देखना होगा अंपायर का इशारा. कलाटणी धगधुग आणि यावेळी मात्र इट्स अ नो बॉल. फ्री हिटची संधी, मौका बन गया है, माहौल बन गया है. नक्कीच मात्र प्रेक्षक अजून खुश होतील. प्रेक्षक राजाला आवडणारा सामना आपण पाहतोय. नो बॉल वर 6 म्हणजे 7 धावा. आता मात्र इक्वेशन करंट रन रेट असेल ते 3 चेंडू आणि 9 धावा, 2 मोठे फटके आणि यावेळी मात्र फ्री हिटची संधी असेल. यस सर, आपण इशारा करायचाय फ्री हिट संधीचा. यावेळी मात्र सर्वांनी उघडा डोळे आणि बघा नीट. या पुढचा चेंडू असेल फ्री हिट. येस, गोफंड फिरली, पाखरं उडवली. मात्र रात्रीच्या सत्रामध्ये काय अफलातून सामना रंगतोय सर. अगदी मोक्याच्या क्षणी टाकलेला हा खराब चेंडू, त्यावर मिळालेला या 7 धावा आणि या 7 धावा किती साथ देतील ऑल स्टार या संघासाठी. हे येणारे 3 चेंडू मात्र आपल्याला सांगतील कोणता संघ डू ऑर डाय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये विजयी होईल. आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षक राजा वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. नक्कीच थोडासा या पुढचा सामना अप्रतिम. फ्री हिटची संधी, यावेळी मात्र फ्री हिट वर बाद होता येस, इट्स अ रन आउट सर. काय सांगाल? डू ऑर डायचा सामना. नक्कीच प्रेक्षकांकडून आवाज ऐकायला येतोय सुपर ओव्हरचाही सर. काल आपण पाहिलं होतं मावळे बॉयज मध्ये शेवटचा अंतिम सामना असाच वाढवला होता सुपर ओव्हर मध्ये, त्यानंतर मात्र बाजी मारली होती. परंतु आपण पाहतोय तसाच अगदी सामना खिळवून ठेवणार प्रेक्षक राजाला हा सामना पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. अनिश दिसतोय अगदी मोक्याच्या क्षणी. ज्यावेळी मात्र अशा वेळी येण्याचं कोणीही धाडस करत नाही, त्यावेळी मात्र अनिश अगदी मोक्याच्या क्षणी आलाय. आणि 2 चेंडू आणि 8 धावा म्हणजे पहिल्या चेंडूवर नक्की 2 चेंडू आणि 8 धावा. 2 बॉल में 8 रनों की जरूरत है. देखिए ये ऑल स्टार्स को मैं कहना चाहूंगा कि अगर वो सोच रहे होंगे कि अगर उनका एक प्लेयर ऋषभ तिगड़म अगर इस मौके पे होता तो आज हम कुछ और समीकरण देखते इस मैच का. 2 गेंदों में 8 रन. देखना होगा सिंगल निकालते षटकार के लिए जाते हैं. अप्रतिम चेंडू होता. चेंडू फर्रार
सीमा रेषा पार येतोय चौकार कलाटणी. यावेळी मात्र चौकारासाठी लेग बाईच्या स्वरूपात देवाच्या मनात करणे आणि इथे पहा येतोय चौकार. अगदी अप्रतिम चेंडू दोन्ही ढेंग्याच्या मधून गेला होता. कोकण भोगद्यातनं मात्र करपुडा भोगदा आपण पाहतोय त्या मात्र हा चौकार फरार होताना दिसतोय. नक्कीच डीजे थोडा वेळ थांबा. दोन चेंडूसाठी अगदी मोक्याच्या क्षणी सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे या सामन्यासाठी. नक्कीच आपण बिल्कुल रोमांच भरा हुआ ये मुकाबला. एक गेंद और 4 रन देखना होगा. अनिश पिंपले क्या ये विनिंग चौकार लगा सकते हैं अपने टीम के लिए? नक्कीच प्रसाद अनिश आज तो रिंकू सिंग बनेल का? ज्यावेळी आपण पाहिलं होतं वन डे मध्ये 1 चेंडू आणि 4 धावा विनिंग शॉट खेळायचा होता रिंकू सिंग होता. त्यावेळेस मात्र अनिश मात्र पाहतो या अंतिम मोक्याच्या क्षणी अप्रतिम वातावरण बदलय. प्रेक्षक राजा हो टाळ्यांच्या गडगडाटात मात्र अनिशचं स्वागत करा. गोलंदाज माधवचंही स्वागत करा. 1 चेंडू 4 धावा फटका सजवलाय. येस इट्स अ सिक्सर. कडक कडकडीत सिक्सर वाजव डीजे. अप्रतिम मात्र पाहतोय इथे हा सामना. येस वेल प्लेड. अंतिम मोक्याच्या क्षणी येतोय सिक्सर. थँक्यू डीजे. अप्रतिम प्रसाद आपण पाहिलं काही झटकार खेचला होता अंतिम मोक्याच्या क्षणी. 1 चेंडू 4 धावा असताना मात्र अनिशने मात्र सर्वांचे डोळे पालवलेत आणि या मात्र अशक्य प्राय असं चेसिंग आपण पाहतोय. अनिश नक्कीच आपण इथे यायचंय. या अंतिम षटकारावर मात्र आपल्या भावना नक्कीच आपण व्यक्त करणं गरजेचं असेल. बिल्कुल मैं कहना चाहूंगा देखिए क्या स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए वहां पे शाबाश सिंडिकेट के ओनर चीयर करते हुए ये जीत के लिए. ये क्रिकेट की जीत है. एक बार जोरदार तालियां इस क्रिकेट की जीत के लिए. अप्रतिम फटका मात्र अनिश कडनं. संध्याकाळी अनिशच्या सोबत मी वार्ता करत होतो प्रसाद आणि आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर आल्यानंतर मात्र अनिशने षटकार खेचलाय. चौकार 4 धावा पाहिजे होत्या. त्यानंतर मात्र हा अप्रतिम षटकार आणि ऑल स्टार बॉयज कुवेत यांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या षटकाराने विजय प्राप्त केलाय. असा हा हर हुनरी संघ पुढच्या फेरीमध्ये मात्र नक्कीच प्रवेश करण्यासाठी तयार असेल. डू ऑर डायचा हा सामना आपण रंगतदार स्थितीत मात्र ऑल स्टार बॉयज कुवेतने विजयी झालाय आणि नक्कीच प्रेक्षक राजांचंही तेवढंच स्वागत आणि अभिनंदन करेन. आपण हा सामना अनुभवलात, हा थरार अनुभवलात आणि या थराराचे आपण सर्व साक्षीदार झालात. त्यासाठी मात्र तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्याचा आपला शेवटचा अंतिम आणि निर्णायक दिवस असेल. या दिवसासाठी ही महापर्वणी आपण अनुभवण्यासाठी आपल्या सर्वांची विनंती असेल, आपली उपस्थिती वंदनीय असेल. सर्वांना विनंती असेल की आपण नक्कीच उद्याच्या दिवसातही यायचंय प्रसाद. आणि हा आहे आपला तो वीर मिस्टर अनिश भाई. 1 चेंडू आणि 6 धावा असताना मात्र अशा प्रकारची कामगिरी करणारा हा फलंदाज. डीजे प्लीज एक गाना हो जाए ऑल स्टार्स कुवैत के लिए. एक गाना चलो. ये जीत ऑल स्टार्स के नाम.